आपल्या 12व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या या सावित्री उत्सवात आपल्या सर्वांचं, सावित्रीच्या लेकी आणि ज्योतिबा पुत्रांचं स्वागत करते आणि कार्यक्रमाला सुरुवात करूया. मी ॲडव्होकेट वनराज पवार यांना विनंती करेन की त्यांनी प्रियांबलचं वाचन करावं आणि कार्यक्रमाची सुरुवात करावी. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य. माती दगडाचं स्मारक उभं केलं, पण विचारांचं काय झालं? ज्याच्यासाठी सावित्री आणि ज्योतिबा म्हणजे विचारांचं स्मारक असायला पाहिजे, ती शृंखला कुठेतरी तुटली आहे. समयाला सूचक अशा पद्धतीची भूमिका घेणं, वैचारिक भूमिका घेत असताना त्याच्याविषयी लिहिणं आणि लिहिण्याच्या बरोबरीनं निर्माण झालेल्या व्यवस्थेमध्ये रचनात्मक काम उभं करणं, या तीनही गोष्टी या पती पत्नींनी त्यांच्या ध्यासभर आयुष्यभर केल्या आणि तीच कुठेतरी कडी तुटलेली आहे. तर ती कडी आपण जोडली पाहिजे विचाराची. आणि म्हणून आम्ही असं ठरवलं की फक्त महाराष्ट्रात नाही तर हा पुरस्कार राज्यस्तरीय असला तरी तो केरळच्या एका संस्थेला पण आम्ही 3 वर्षापूर्वी दिला. आणि आज ज्यांना आम्ही इथे संघर्ष पुरस्कार प्रदान करणार आहे त्याच्या संघर्षाला स्मरून हा देश, हे संविधान, इथल्या स्त्रिया यांना महात्मा गांधींच्या मनातलं रामराज्य आणून दाखवू, संविधानाला धक्का लागू देणार नाही आणि शेतकऱ्याचा असूड गरज पडला तर ज्योतिबाच्या हातातला आम्ही आमच्या हातात किसान आणि कामगारांच्या हक्कासाठी घेऊ अशी ग्वाही इथून देऊन जायची आहे. यासाठी हा सावित्री उत्सव आहे आणि या सगळ्याचे साक्षीदार आपण सगळेजण होणार आहोत. आणि याचे प्रमुख पाहुणे आमचे ज्येष्ठ मित्र, मार्गदर्शक वसंत भोसले आलेले आहेत. त्यांचं मी या ठिकाणी स्वागतही करते. प्रगती पाटील यांना त्यांचा परिचय करून देण्यासाठी इथे निमंत्रित करते. परिचय एका व्यक्तीचा करून देता येऊ शकतो, पण जी व्यक्ती शब्दांचं, ज्ञानाचं आणि अगाध शब्द सामर्थ्याचं भांडार आहे अशा व्यक्तीचा परिचय कोणत्या शब्दात करून द्यावा हे मोठं कोड आहे. लोकमतचे संपादक माननीय वसंत भोसले सर हे अलौकिक शब्द सामर्थ्य आणि ज्ञानाने परिपूर्ण असं विद्यापीठ आहे. या विद्यापीठाच्या सानिध्यात आम्ही पत्रकारितेचे धडे घेतो हे आमचं भाग्य म्हणावं लागेल. प्रत्येक संपादक आपल्या सहकार्याला काम करायची संधी देतात, मात्र भोसले सरांनी सहकार्यांना संधी देण्याबरोबरच त्या संधीचं सोनं करण्यासाठी कायम मार्गदर्शक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली आहे. स्मरण तुझे करुणी वसामी घेतला, भगिनीला जाणवीन संघटित करीन, ज्ञान ज्योत लावीन हेच तुला नमन, हेच तुला नमन.
आज सावित्रीबाई फुले जयंती आणि बालिका दिन ही आता आहे. त्या निमित्ताने आम्हाला हा पुरस्कार दिला. पुरस्कार दिल्याच्या लायक आम्हाला समजलं, त्यासाठी मला खूप आनंद होत आहे. आणि माझा एकटीचाच पुरस्कार नसून माझ्या नवऱ्याचा खूप मला सपोर्ट आहे. माझ्या घरातल्यांचा, माझ्या मैत्रिणींचा आणि आम्ही कातकरी वस्तीत असंच मनापासून काम करणार, शेवटपर्यंत आम्ही काम करू. सगळ्यांचं कौतुक ते ताई करतायत, पण आपल्यातल्या खऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ह्या ताई आहेत. त्यामुळं ताईंसाठी सगळ्यांनी टाळ्या, जोरदार टाळ्या. चीनमध्ये झालेल्या आशियाई पॅरा गेम्समध्ये जलद बुद्धिबळ स्पर्धेत आपल्या देशासाठी ब्रांझ पदकाची कमाई तू केलीस, तेव्हा माणदेशी मुलखाची आणि सातारा जिल्ह्याची मान गर्वाने उंचावली. लहानपणापासूनच खूप मेहनत घेऊन तू अनेक वर्ष बुद्धिबळाचा सराव केलास. 8वीत असताना बक्षीस मिळालेल्या चेस बोर्ड तुझा मित्र बनला. सातारचे शमशुद्दीन शेख आणि शार्दुल तपासे यांच्या मार्गदर्शनाखाली बुद्धिबळाच्या डावपेचात तू तरबेज झालीस. आधी राज्यासाठी आणि नंतर देशासाठी खेळण्याची संधी तुला मिळाली आणि प्रत्येक संधीचं तू सोनं केलंस. म्हणून मला असं वाटतं की वर्षाताईंची धडपड जी आहे ती पाहिल्यानंतर मला वाटलं नेहमीचा पुरस्कार असतो तसा पुरस्कार असेल, पण त्याने मला बजावून सांगितले होते की 12 ते 3 तास तुमचे पाहिजे. अरे 3 तास करायचं काय म्हटलं मी 15-20 मिनटं बोलेन, अर्धा तास बोलेन, फार तर याच्यापेक्षा काही शाळा नाही मी. पण ते 3 तास का होते हे आता मला कळलं. आणि ते सगळं पाहताना मला इतकं म्हणजे सर्व माझा स्वतःचा सुद्धा प्रवास आठवा लागला ते सगळं पाहिल्यानंतर. म्हणून मला असं वाटतं की आपण माध्यमातून सुद्धा काम करणाऱ्या लोकांनी अधिक सजग झालं पाहिजे. या साध्या साध्या गोष्टी ह्या क्रांतिकारकांच्या गोष्टी आहेत. कांचन मुसळेसारखी इथं सावित्री आहे आपल्या समाजामध्ये, आजही आहे. ती सावित्री गेली कुठं? आपल्यात आहे, वर्षाताईंच्या रूपानं आहे, वेगवेगळ्या मुलींच्या रूपानं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हे काम चालू आहे आणि ते चालत राहणार आहे आणि त्याला अधिक बळकटी देणारं आपण काम करायला पाहिजे. बळकटी न दिल्यामुळं सनातन्यांचं फावतं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण नवीन विचार करायला पाहिजे. प्रत्येक क्षेत्रामध्ये हे आलेलं आहे, शिक्षणामध्ये आलं आहे, आरोग्यामध्ये आलं आहे. हा विरोधाभास तयार झालेला आहे. सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुलेंच्या वेळेस जाती व्यवस्थेची भिंत भक्कम होती आणि ती तुम्हाला शिकू देत नव्हती, उपेक्षिताला शिकू देत नव्हती आणि ती स्त्रियांना शिकू देत नव्हती. आता आर्थिक भिंत भक्कम झालेली आहे आणि ती मला वाटतं त्यावेळच्या भिंतीपेक्षा अधिक कठीण आहे. या कार्यक्रमाला मला बोलवलं त्यानं तुम्ही सांगितलं तुम्ही दरवर्षी यायला तयार आहे, पण मी समोर बसेन. आता काय प्रत्येकाला मीच आपल्याबरोबर नाही. आणि असा हा कार्यक्रम तुम्ही केला आणि ज्या लोकांनी जे लोक सामान्य माणसं जे मोठं काम करतायत आणि या महान लोकांचे मानवी मूल्यांचा प्रवास वाहक बनून त्या प्रवास करतायत, ते वाहक आहेत. आणि मला वाटतं की तीच खरी क्रांती आहे आणि आपला समाज समृद्ध करण्यासाठी आपण अधिक चांगलं काम करूया. आणि जितक्या मुली महिला सर्व क्षेत्रामध्ये व्यापतील येतील तेव्हाच आपण महासत्ता होणार आहे. अर्थकारणाचे आकडे सांगून पण महासत्ता होत नाही.
पुरस्कार दिला, मी आणि माझी पत्नी आणि आमच्या सगळ्या आश्रमातल्या लोकांना आज खूप आनंद झाला आहे. मी लोकांनाही त्या आम्हाला जाऊ देत, परंतु त्या 10 लोकांना इथं आल्यानंतर जो आनंद झाला आहे ना, तो गगनात मावेला. कुठं आलोय आपण, म्हणजे पुरस्कार कितीही मिळतील, परंतु त्यांच्या आयुष्यामध्ये आनंद देण्याचं, आनंद भरण्याचं काम जे आपण केलंय ना, ते खूप मोठं आहे. आणि सावित्रीमाईंच्या नावानं आज पुरस्कार मिळाला, अनेक पुरस्कार 200-300 पुरस्कार मिळाले, परंतु ताई आपण जो हा सावित्रीमाईंच्या नावानं हा जो काही पुरस्कार दिलाय ना, तो पुरस्कार निश्चितपणे जबाबदारी वाढवणारा आहे. येणाऱ्या काळामध्ये या पुरस्काराला साजेसा असा आम्ही काम करू असा शब्द देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमचे मार्गदर्शक फरांदे सर यांच्या हस्ते उमाळचा सत्कार होता. शैलेंद्र पाटील सर, सरपंच. तुझी आई दोन्ही मीच आहे. परत विचारू नकस. आणि या सर्वाला सपोर्ट करणारे आपले रोहन यादव आणि पिंजरा सांस्कृतिक कला केंद्र वेळे. आज मला अतिशय आनंद होतो आहे आणि आजच्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी माझ्यासाठी खऱ्या अर्थाने जी सावित्री आहे तिचा आपण खूप सन्मान केला. खूप छान जो काही कार्यक्रम झाला आपण बघितलं. सगळ्यांना आम्हाला सगळ्यांना पण अतिशय गहिवरून आलं की त्यामुळे अतिशय मी आभारी आहे.
वर्षाताई आणि आपली जी संस्था आहे एक लाडकी, त्यांचं जे काम आहे ते आपण सगळेजण मनापासून म्हणजे कामाचं कौतुक करतो, बघतो. पण त्यांनी खरं म्हणजे जेव्हा माझ्याशी बोलल्या त्यावेळेस मला विचारलं की आपण तुझ्या आईला सन्मान देऊयात. तर मला लक्षात आलेलं की जे जगलेलो आहोत आपण ते पुन्हा नव्याने ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस अतिशय वेदना होतात, अतिशय दुःख होतं. तसंच माझी आईनी जी काही बंधनं होती समाजातली, मुलींनी पुढं शिकवून लावणी क्षेत्रामध्ये पदार्पण केलं पाहिजे, मुलींनी कशाला शिकायला पाहिजे, अशी जी काही समाजाची धारणा आहे, ती जी काही बेडी आहे विचारांनी निर्माण केलेल्या ज्या काही मर्यादा आहेत त्या माझ्या आईने तोडल्या आणि ते माझ्या लहानपणापासून तिने मनामध्ये बिंबवलेलं होतं. खरं तर कलेक्टर या शब्दाचा अर्थ सुद्धा मला लहानपणी माहीत नव्हता किंवा MPSCचा M हा म्हणजे काय हेही माहिती नव्हतं. परंतु हा प्रवास माझ्या आईने माझ्यामध्ये पूर्ण आत्मविश्वास निर्माण करून करायला लावला. किती तुमचं माझ्यावर कसं गाव मी तुमचं, किती तुमचं माझ्यावर, आम्ही कलाकार तुमचे उपकार, आम्ही कलाकार तुमचे उपकार, कसे मी फेडावं माझ्या कातड्याचा जोडा शिवा. भारतीय संविधान आणि ज्योतिबा सावित्री यांच्या विचारधारेला स्मरून धर्मांध, जात्यासह स्त्रीविरोधी विचारधारेच्या राजकारणाचा, समाजकारणाचा आम्ही निर्भयपणे सहनशील मार्गाने संविधानाच्या माध्यमातून लढाऊपणे विरोध करण्याचा
आपणा सर्वांच्या साक्षीने आज निर्धार करीत आहोत, जाती जातीमध्ये भेदाभेद करणाऱ्या, धर्माधर्मामध्ये द्वेष निर्माण करणाऱ्या स्त्रियांना तुझ्या भावाने वागून हिंसा करणाऱ्या संस्था, संघटना, नेते आणि अभिनेते यांना आम्ही कायदेशीर मार्गाने कृतीशील राहून सावित्रीच्या धडाडीने विरोध करू. आम्ही आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती दिनी सावित्री उत्सव साजरा करत आहोत. घरी जाऊन आपल्या दारात रांगोळी काढू. ज्ञानाच्या दिव्याचे प्रतीक म्हणून दारात पणती लावू. घरी गोडधोड करून सावित्रीमाईचा जन्मदिवस साजरा करू. नवीन परंपरा आनंदाने सुरू करू. जय ज्योती, जय साऊ. भारत माता की नवी जन्मेन एकाच जन्मी जण फिरून नवी जन्मेन. दुनिया क्यों है कितनी शानदार कुड़ी है कर देगी कमाल जिससे झूमने दे अपनी बीत दे कुड़ी नू नचने दे हाँ नचने दे तू आज लगाने दे ठुमके हाँ झुमके कुड़ी नू नचने दे हाँ नचने दे सारे फिक्र नू छड्ड के नचने दे नचने दे आज लगाने दे ठुमके हाँ झुमके
क्रांतिज्योती सावित्रीबाईंचा जन्मदिवस सावित्री उत्सव साजरा झाला. गेल्या 12 वर्षापासून क्रांतिज्योती सावित्रीबाई संघर्ष पुरस्कार समितीच्या माध्यमातून हा समारोह साजरा केला जातो. सावित्री उत्सव 24 आज साजरा झाला. आजच्या दिवशी संघर्ष करणाऱ्या सगळ्यांचा सन्मान केला जातो. विशेष निवड केली जाते. देणगीदारांच्या माध्यमातून लोकवर्गणी गोळा केली जाते आणि हा उत्सव साजरा होतो. आजच्या दिवशी प्रमुख पाहुणे म्हणून वसंत भोसले लाभले आणि त्यांनी सांगितलं की कठीण जरी काळ चालला असला तरी सावित्री आणि ज्योतींनी ज्या शाश्वत मूल्यांसाठी काम केलेले आहे, स्त्री शिक्षणासाठी काम केलेलं आहे, त्याचा यज्ञ अहोरात्र सुरू आहे. आणि सावित्रीच्या लेखी शिक्षणाचं, वाघिणीचं दूध पिऊन या सगळ्या परिस्थितीवर मात करतील. शाश्वत मूल्यांना धोका होणार नाही आणि ते लढण्याचं बळ आजच्या दिवशी सगळ्या मैत्रिणींना इथून मिळालं. सगळ्यांनी शपथ घेतली की जातीअंध धर्मांध अशा व्यवस्थेच्या विरोधामध्ये, स्त्रियांच्या संदर्भाने होणाऱ्या हिंसेच्या विरोधामध्ये, संविधान वाचवण्यासाठी आम्ही सनदशीर मार्गाने लढू अशी शपथ सगळ्यांनी घेतली. आजच्या दिवशी लढण्याचं बळ या कार्यक्रमातून मिळालं. सावित्रीच्या विचारांना परत एकदा नमन करून लढण्याचं बळ आणि ऊर्जा देणाऱ्या उपस्थित झालेल्या सर्वांना मी धन्यवाद देते.